सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर प्रभुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरे हरे तो में मनारे सकळ हरे हरे तो में मनारे सकळ मना मना भजनी मंडळी पाठीमागे सर्वजण हरे हरे तो में मनारे सकळ हरे हरे तो में मनारे सकळ हो हरी हरी वा 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 भजनी मंडळी धन्यवाद हरी हरी तुम्ही हो मनारे सकळ
जेणे माया जाळ तोट येईल जेणे माया जाळ तोट येईल आणि कानका पडू गबाळाचे भरी आणि कानका पडू गबाळाचे भरी जेणे माया जाळ रे भजनी मंडळी तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कानका पडू गबाळाचे भरी आणि कानका पडू गबाळाचे भरी तेथे आहे भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी दळ पाणी जोडा हात मनावे पतिता वेळोवेळा मनावे पतिता वेळोवेळा आणि कानका पडू गबाळाचे भरी आणि कानका पडू गबाळाचे भरी मनावे पतिता वेळोवेळा मनावतीत वेळोवेळा कानका पडू गबाळाचे भरी ओ कानका पडू गबाळाचे भरी तुका म्हणे हातव कृपेचा सागर तुका म्हणे हातव कृपेचा सागर मना मना सर्व नामासाठी पार पाववील नामासाठी पार पाववील आणि कानका पडू गबाळाचे भरी आणि कानका पडू गबाळाचे भरी मनावे पाववील नामासाठी आणि कानका पडू
कबळाचे भरी आणि कान कापडो कबळाचे भरी येथे आहे थोडी येथे आहे थोडी जय ठोपार कुमारी जय जय ठोपार कुमारी 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 जय जय ठोपार कुमारी ठोपार कुमारी ठोपार कुमारी ठोपार कुमारी हरि हरि तुम्ही म्हणणारे सकळ हरि हरि तुम्ही म्हणणारे सकळ हरि हरि तुम्ही मनारे सकळ
गायनाचार्य मंडळी धन्यवाद. मृदंगाचार्य धन्यवाद. तेथे आहे थोडी नागवाना तेथे आहे थोडी ना
नका पडू गाबाळाचे भारे आणि 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 नका पडू गाबाळाचे भारे तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि नका पडू गबाळाचे भारे आणि नका पडू गबाळाचे भारे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि नका पडू गबाळाचे भारे आणि नका पडू गबाळाचे भारे आहे थोरे नागवन तेथे आहे थोरे नागवन आणि नका पडू गबाळाचे भारे आणि नका पडू गबाळाचे भारे आहे थोरे नागवन तेथे आहे थोरे नागवन आणि नका पडू गबाळाचे भारे आणि नका पडू गबाळाचे भारे विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा हरी विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज संत नवनाथ महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज संत साईनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान की हरी हरी तुम्ही मनारे सकळ हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटईल किंवा तुटतील अनेक नका पडू गबाळाची भरी आहे तेथे थोरी नागवन किंवा तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हात व कृपेचा सागर
तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. आणि नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागवन. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोमे स्थितम चुंबितम पुण्यस्थानम. सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि. गंगागिरी योगी राजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम. सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम. नमो नारायण गिरीम ब्रह्म स्वरूपम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. तुसारे चरण संताची या. तुसारे चरण संताची या. तुसारे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रस्तुताचा कीर्तनाचा प्रसंग नगर जिल्हा, इलानगर जिल्हा, राहाता तालुका डोरहाळे गावच्या या श्री संत नवनाथ महाराज देवस्थान मंदिर श्री क्षेत्र डोरहाळे नवनाथ महाराज मंदिराच्या परिसरामध्ये सप्ताहाच्या निमित्तानं कीर्तनाचा प्रसंग. सर्वांनाच कल्पना आहे आपल्या गावामध्ये, अर्थात श्री क्षेत्र डोरहाळा तालुका राहाता, डोरहाळे श्री संत नवनाथ महाराज मंदिर तालुका राहाता या ठिकाणी वार्षिक नियमाप्रमाणे श्री संत नवनाथ महाराज भंडारा या निमित्तानं उपस्थित संपूर्ण आपण जनसमुदाय आणि भंडाऱ्याच्या निमित्तानं 8-9 दिवस या ठिकाणी मोठमोठाले कार्यक्रम होतात. कीर्तनाच्याही कार्यक्रमाचं आयोजन होतंय आणि दररोजच्या पंक्ती असतात महाराज. पण दररोजच्या पंक्ती म्हणजे साधारण नाही, भंडाऱ्याचा म्हणजे काल्याचा जो भंडारा असतो म्हणजे आपल्या भंडाऱ्याच्या निमित्तानं वास्तविक सप्ताह आहे. पण शेवटच्या दिवशी जसा भंडारा असतो तसाच भंडारा आपला दररोजचा होतो. म्हणजे दररोजच्याच पंक्ती मोठमोठाल्या आहे. म्हणजे अन्नदानाची काही कमी नाही. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लिंता और डुबने को अभिमान. या न्यायाप्रमाणे दररोज ज्ञानदान तर आहेच, पण त्याला जोडून अन्नदान विशेष हे दान आहे. आणि सर्वांच्या करता आहे, सर्वांच्या वतीने, समुदायाच्या वतीने, ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आहे. मग स्वयंस्फूर्तीनं लोक करतात हे विशेष आहे. काय घरोघरी काही जावं लागत नाही, वर्गणी मागावं लागत नाही, लोक या ठिकाणी आणून देतात. आणि विशेष करून असं जाणवलं आपल्या गावामध्ये की पंक्तीचा आनंद फार उत्साहाने आपण सर्व मंडळी घेत असतात. दरवर्षी आम्ही पाहतोय 2-5 वर्षापासून 10-5 वर्षापासून येतोय. पण विशेष करून स्वयंपाक करणारे आणि वाढणारे जे मंडळी आहे त्यांचा उत्सव काय अधिक वेगळा आहे असं जाणवलं आम्हाला. बऱ्याच गावोगावामध्ये वाढणाऱ्याची पंचायत असते, आचारी लावून दिलेले असतात, त्यांच्याकडे कोणी फिरकून पाहत नाही. पण आपण स्वयंस्फूर्तीने करतात. अन्नदानी दररोजच्या पंक्ती वाटून दिलेल्या आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रिकेवर जो भंडारा शब्द आहे तो आपल्या गावाच्या निमित्तानं सार्थ ठरलेला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. वाडे पंक्ती मोठमोठ्याला होतात महाराज. दररोजचे 2-2, 5-5 हजार समाज जमतो या मंडपामध्ये आणि एवढ्याही समाजाला अन्नदान संपूर्ण होतंय. कमी पडत नाही. कमी हा शब्दच नाही आपल्या गावामध्ये. अन्नदान भरपूर असतं. आजची पंगत आहे. आजच्या अन्नदात्याला सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांचा उल्लेख शेवटी करणार आहोत. आणि म्हणून आप बहुसंख्येनं उपस्थित आहात. अन्नदान प्रसाद तयार आहे, भंडारा आणि दररोजच्याच आपल्या ह्या भंडाऱ्याच्या पंक्ती आहे. आणि श्री संत नवनाथ महाराज नवनाथ भंडारा पत्रिकेवर उल्लेख केला, परंतु मी गावकरी मंडळीला एक सूचना करेल की श्री संत नवनाथ महाराज भंडारा म्हणत चला. महाराज हा शब्द राहिला. नवनाथ भंडारा म्हणजे उद्धट होतं थोडंसं. ते थोडीशी गावकरी मंडळीने सूचना लक्षात घ्या. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल.
संत नवनाथ महाराजांच्या सारखे किंवा या परंपरेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला अशी माहिती काही गावकरी मंडळींनी दिली. आम्हाला फारशी काही माहिती नाही, परंतु गावकरी मंडळींच्याच सूचनेनुसार जे 700 वर्षापूर्वी किंवा 700 वर्षाच्या या प्रसंगामध्ये तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाल आहे आळंदी पंढरी. त्याच कालावधीमध्ये अनेक सत्पुरुष संत महात्मे ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला वारकरी संप्रदाय निर्माण झाले. वेगवेगळ्या धर्मात असेल, वेगवेगळ्या समाजात असेल, वेगवेगळ्या जाती धर्मात असेल, पण सर्व संत जे प्रगट होतात, अवतीर्ण होतात, सर्व समाजाच्या उद्धाराकरता त्यांचा तो प्रयास असतो, प्रयत्न असतो. एखाद्या समाजात किंवा धर्मामध्ये संत जन्माला आले तेवढ्याच त्या समाजाच्या हित आणि कल्याण करण्याकरता ते आलेले नसतात. उदाहरणार्थ सावता महाराज, माळी समाजामध्ये आलेले सावता महाराज त्यांनी प्रयत्न केला भक्तीचा आणि समाज उद्धारण्याचा. नुसतं माळी समाजापुरता नव्हे, अखिल विश्वाचं कल्याण होणारी प्रार्थना आमचे संत महात्मे करत असतात. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हाची भक्ती योग निश्चितच जान माझा. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य लाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात. असो सर्व जगाच्या कल्याणाची प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज पसायदानातून करतात, सर्वांना कल्पना आहे. पण मी सांगत होतो त्याच वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या कालावधी म्हणजे 700 वर्षापूर्वीचा प्रसंग असेल, तेव्हा त्या कालावधीमध्ये आपल्या गावात काही सत्पुरुष आले नवनाथ परंपरेतले, आणि या भागातून जाता जाता त्यावेळेला कशाच्या गाड्यान घोड्यान साधनं मारत पायी प्रवास, पायी तीर्थयात्रा घडू. आणि अशा वेळेला जे नाथपंथी संत होते, गोरक्षनाथ महाराज असतील, मच्छिंद्रनाथ महाराज असतील, जालिंद्रनाथ महाराज असतील, कानिपनाथ महाराज असतील, त्यांच्यात सेवेच्या परंपरेतले, नाथ परंपरेतले कोणीतरी सत्पुरुष आपल्या गावामध्ये आले. 10-5 जण, 4-2 जण कोणी एकत्र असतील, आणि त्यांनी श्रावण महिन्यामध्ये त्यावेळेला काही या ठिकाणी यज्ञयाग वगैरे असे काही केले. 4-2 दिवसाचे काय असेल, 10-5 दिवसाचे. आणि त्या कार्यक्रमाची सांगता म्हणून त्यांनी भंडारा केलेला होता त्यावेळेला 700 वर्षापूर्वी. आणि भंडारा म्हणजे अन्नदान एकत्रित येऊन समाजाला, सर्वांना देवाला नैवेद्य दाखवून जो भंडारा त्यावेळेला केला श्रावण महिन्यामध्ये 2रा सोमवार होता. आणि तीच परंपरा तेव्हापासून आपल्या गावात आपले ग्रामस्थ गावकरी मंडळी चालत आलेली ती परंपरा गावकरी मंडळीने आज तागायत चालू ठेवलेली आहे. आणि त्याच परंपरेनुसार आजही याही वर्षाचा सप्ताह पूर्वी एका दिवसाचा भंडारा असायचा, आणि हल्लीच्या काळात 10-5 वर्षापासून म्हणा आणि 7-9 दिवसाचा भंडारा होतो. 9 दिवसाचे कार्यक्रम होतात, 9व्या दिवशी शेवटचा भंडारा असतो. आणि म्हणून ज्यांच्या शुभ प्रेरणेने हा कार्यक्रम चालू झालेला आहे असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण सखाराम महाराज जाधव असतील, वैकुंठवासी हरिभक्तपरायण चंद्रभानजी महाराज चौधरी आपल्याच गावातील हे सत्पुरुष असतील, त्यांच्या प्रेरणेने हे सप्ताह मोठमोठ्याने सुरुवात झाले. आणि आजही परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई आश्रम पुंतांबा यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ दोरहाळे यांच्या मार्गदर्शनाने, ग्रामस्थ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमाकरता सदिच्छा भेट, आशीर्वाद देण्याकरता श्री क्षेत्र सराला बेटाचे महंत, गोदावरी धाम सराला बेटाचे महंत आदरणीय परमपूज्य महंत श्री गुरुवर्य रामगिरीजी महाराज कधी काळी येत असतात. मागे एकदा येऊन गेले आपल्या सप्ताहामध्ये, मला वाटतं 4-2 वर्षापूर्वी. आणि त्याचप्रमाणे त्यांचंही नाव आणि फोटो आहे. आणि सद्गुरू श्री संत जनार्दन स्वामीजी महाराज संस्थान समाधी मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव, त्या ठिकाणचे मठाधिपती परमपूजनीय स्वामी रमेश गिरीजी महाराज, सद्गुरू परमपूज्य महंत श्री रमेश गिरीजी महाराज हे आपल्या सप्ताहाला मार्गदर्शन करण्याकरता येणार आहे, सदिच्छा भेट देण्याकरता येणार आहे. आणि या कार्यक्रमाची सांगता आदरणीय परमपूज्य आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज नेवाशेकर, उद्धवजी महाराज मंडलिक नेवाशेकर यांच्या काल्याच्या कार्यक्रमाने या भंडाऱ्याची सांगता होणार आहे. दररोजचेच कार्यक्रम चालू आहे. मंडप मोठा दिलेला आहे, आणि पहिलाही मंडप मंदिराच्या समोर मोठा आहे आपला. हाही मंडप सप्ताहाकरता आपण फार मोठा मंडप दिलेला आहे. मला वाटतं इकडं यावर्षी वाढवला का काय, दरवर्षी असतो इकडे, दरवर्षी असतो इकडे फार मोठा मंडप आहे. आणि पूर्ण मंडप भरून समाज मंडपाच्या बाहेर असतो. असं 2-5 हजार समाज दररोज जमतोय. आजही त्या परिस्थितीत समाज आहे. आणि सर्वांच्याकरता अन्नदानाची व्यवस्था तर आहेच,
दररोजचे कीर्तन परंपरेनुसार गावकरी मंडळीने आम्हाला निमंत्रण दिल्याप्रमाणे या ठिकाणी येण्याचा योग आला. गावकरी मंडळी आमच्याकडे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आश्रम चिंचडगाव वैजापूर गंगापूर रोडवर येऊन गेले. त्यात आणि आजी माजी सरपंच असतील आमचे भाऊसाहेब पाटील डांगे सरपंच, त्यांच्याबरोबर नाना पाटील होते. आणखी बरीचशी मंडळी 2-5 जण आले होते गाडी घेऊन, पत्रिका वगैरे घेऊन. त्यांनी निमंत्रण नाही दिलं, पत्रिका दिले, त्याप्रमाणे येण्याचा योग आला. आणि आजचा हा भव्यदिव्य सोहळा पाहून अगदी आनंद वाटतोय की असा हा सोहळा आणि स्वर्गात मिळणार नाही, वैकुंठात नाही, वैकुंठात नाही, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणी काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संता संगे, विशेष हा लाभ संता संगे. हो, हे सुख स्वर्गात नाही, परमार्थाचा जो आनंद आहे हा इतर लोकात नाही, ब्रह्मलोकात नाही. म्हणून तर ते इतर लोक इच्छा करतात या लोकात येण्याची. आस करती ब्रह्मादिक, आस करती ब्रह्मादिक, देखून वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. आस करीते ब्रह्मादिक, आस करीते ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख, देखोनी वाळवंटीचे सुख, देखोनी वाळवंटीचे सुख, देखोनी वाळवंटीचे सुख. मनते मनते मृत्यू लोक, मनते मनते मृत्यू लोक, हा भाग्याचा कैसा. मनते मनते मृत्यू लोक, हा भाग्याचा कैसा. आस करीते ब्रह्मादिक, आस करीते ब्रह्मादिक, आस करते ब्रह्मादिक, आस करते ब्रह्मादिक. आस मध्ये इच्छा अपेक्षा, ब्रह्मदेव ब्रह्मदेवासारखी, इंद्रादी देवांच्या सारखी ती इच्छा करतात मृत्यूलोकी व्हावा, जन्मावा, मृत्यूलोकातला मनुष्य जन्म प्राप्त व्हावा ही इच्छा आहे. कशा करता? हे ते सुख वाळवंटात जे आहे ते सुख स्वर्गात नाही, ब्रह्मलोकात नाही. आणि म्हणून हा आनंद प्राप्त होण्याकरता परमार्थाचा जो रस, हा रस आनंदाचा, नाही या आनंदाशी जोडा, नाही या आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा, सांगता गोष्टी लागता गोडा. हो, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. भगवान श्रीकृष्ण अवताराच्या वेळेला गोपाळाने गवळणीला जो आनंद प्राप्त झाला तो अवर्णनीय आहे. ते सांगतात की नाही या आनंदाशी जोडा. या आनंदाला दुसरं काही उदाहरणच देता येत नाही, असं अवर्णनीय आनंद आहे त्यांना मिळाला. तोच आनंद आमच्या सत्पुरुषांना, संत महात्म्यांना मिळत असतो. जे सुख प्राप्त होतं ते त्रैलोक्यात नाही महाराज. ज्या सुखाची न करवी मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगीती. त्रैलोक्यात जे सुख नाही ते सुख महात्म्यांच्या जवळ, संतांच्या जवळ. अशी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात मोठी थोडी थोर संत परंपरा झालेली आहे. या सत्पुरुषांनी आपल्याला काहीतरी योग्य मार्ग सांगितलेला आहे आणि म्हणून आपण या हा आनंदापर्यंत जाऊन पोहोचतोय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. त्या सत्पुरुषांचे उपकार आहे आपल्यावर आणि म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण तर आपण होऊ शकत नाही, परंतु कमीत कमी उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. याच्याकरता तर संतांचं स्मरण आपण करतो. श्री संताची ये माथा चरणावरी, संताची ये माथा चरणावरी, संताची ये माथा चरणावरी, संताची ये माथा चरणावरी. मस्तक हे देवी करी दंडवत, मस्तक
हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत या महात्म्यांच्या चरणी करून आपण सेवेला प्रारंभ करूया. चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. सुंदर पहिली चाल गायलेली आमच्या हरिभक्तीपरायण, काय नाव? नागनाथ महाराज. नागनाथ महाराज आणि त्यांना जोडीदार काळे महाराज. धन्यवाद. आणि आमचे संदीप महाराज असतील, अंबोरे महाराज असतील, सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मृदंगाची साथ करणारे आमचे शिंदे महाराज, राहुल महाराज का हरिभक्तपरायण राहुल महाराज शिंदे. आणि ताल सम्राट, मृदंगाचार्य, मृदंगमणी सम्राट, त्यांची सुद्धा चांगली साथ संगत कीर्तनामध्ये आहे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओ विनेकरी मृदंगाचार्य, गायनाचार्य, समस्त भजनी मंडळी आणि विद्यार्थी कुठल्या संस्थेतले? नाथब्रह्म संस्था, संतोष महाराज दीक्षित त्यांच्या संस्थेतले विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना त्यांच्या संस्थेला सुद्धा धन्यवाद देऊन आमच्या सर्व गुणीजन मंडळी, पेटी वादक, गायनाचार्य, भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणचे सप्ताह कमिटी, स्वयंसेवक मंडळी सर्वांना धन्यवाद. या ठिकाणचे उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व पदाधिकारी सर्वांना धन्यवाद. परिसरातील सर्वच उपस्थित मंडळी, आमचे गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, सोसायटीचे चेअरमन श्री बाबासाहेब डांगे पाटील, त्यांना आपण बापू म्हणतो, सर्व बापू या ठिकाणी उपस्थित आहे. डांगे बापू आणि त्यांचे सहकारी विष्णूभाऊ डांगे पाटील, त्यांनीच त्यांच्या परिसरात आमची भोजनाची व्यवस्था केली. त्यांना धन्यवाद. त्यांच्याकडेच होती पण त्यांच्या शेजाऱ्यांनी आग्रह केल्यामुळं यांनी त्यांना परवानगी दिली. त्यांचं काय नाव आहे? सयामृत आणि बाळासाहेब डांगे पाटील, बरोबर आहे का? सयामृत बाळासाहेब डांगे पाटील, त्यांच्याकडे आमच्याबरोबरचे 10-5 सहकारी सर्वांची भोजनाची व्यवस्था केली. त्यांना धन्यवाद. आणि आजचा हा सर्वांच्या करता प्रसाद करणारे, नावं एकदा वाचूनच जातो, शेवटी तर वाचणारच आहे, परंतु अन्नदात्यांना धन्यवाद दिला पाहिजे, ज्यांचं अन्नदान आपण स्वीकारणार आहे. तसे आजच्या आपल्याच गावातील आजचे अन्नदान करणारे जपे पाटील, काकड परिवार, शिंदे परिवार, पवार परिवार, बरोबर आहे ना? सर्व नाव आहे ना? आजच्या पंक्तीतील हे नाव आहे, आपण स्मरणात ठेवा. जपे परिवार, काकड परिवार, शिंदे परिवार, पवार परिवार, ठोंबरे परिवार, मस्के परिवार, उदावंत परिवार, गवांडे का गावडे गवांडे परिवार, चौधरी परिवार, कालेकर परिवार, उपाध्ये परिवार आणि साई अमृत बाबासाहेब डांगे परिवार, या सर्व मंडळीला सर्व आजची प्रसादाची तयारी जोरदार चालू आहे. सर्वांनी पोटभर प्रसाद घेऊन जाण्याची त्यांची विनंती आपल्याला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पण कीर्तन होईपर्यंत शांत राहावर, कीर्तन झाल्यावर प्रसाद आहे. तत्पूर्वी कीर्तनाचे चिंतन करता निवडलेला अभंग देहू निवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील असणारा अभंग आहे. आणि तो अभंग तुमच्या आमच्या कल्याणाचा आहे, आपल्या हिताचा आहे. मगाशी आपण जे आतापर्यंत पाहिलं, संत जे आपल्या हिताकरता प्रयत्न करीत असतात. पै अहिता पासोनी काढीती, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद. आणि नवनाथ महाराज पारायण चालू आहे. नवनाथांचं ग्रंथाचं पारायण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. नवनाथ ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल, सर्व ग्रंथाचा अर्थ एकाच बाजूने आपण त्या परमात्म्याच्या सेवेपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, परमात्म्याच्या भेटीपर्यंत जायचं आहे. याच्याकरता हे मार्ग आहे, वेगवेगळे अनेक मार्ग आहे. आणि अनेक मार्गातून आपल्याला प्रबोधन करणारे संत महात्मे तुकाराम महाराजांच्या सारखे हे आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै अहिता पासोनी काढीती आणि हित देवनी वाढविती, नाही तरी श्रुती परवती माऊली जगा.
हे संत महात्मे आपल्या अहितापासून आपल्याला हिताच्या ठिकाणी जागृत करतात. ज्या ठिकाणी आपलं अहित असेल, ज्या ठिकाणी आपलं कल्याण नसेल, अकल्याण असेल, त्या ठिकाणी परावृत्त करून आपल्याला हिताच्या ठिकाणी जागृत करतात. आता जागा रे भाईनो जागा, जागृत करतात संत महात्मे. समाजाकडे पाहतात. आपण कोण आहे, आलो कशा करता, पाही पा शरीराची आगावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, ज्या कार्याकरता आपण आलो ज्या गावाला, त्या गावाचा विसर पडू नये. तसं मनुष्य देह, मनुष्य शरीररूपी गावाला आपण आलोय सर्वजण, पण आलो कुठून आणि जायचं कोणत्या ठिकाणी. आमचे गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायणगिरीचे महाराज नेहमी म्हणत असायचे, कथा कीर्तनातून आपल्याला उपदेश करीत असायचे की आपण कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आलो आपण कुठून आणि जायचं कोणत्या ठिकाणी. काहीतरी कामाकरताच आपण आलेले असेल, कामाशिवाय तर माणसं निरर्थक जात नाही कुठं. काही ठिकाणी आमंत्रण देऊन लग्नाला आणि साखरपुड्याला लवकर जात नाही माणसं, पण या ठिकाणी सप्ताहाला आमंत्रण देण्याची गरज नाही. बहुसंख्येनं आपण आता हे काम आहे आपलं, परमार्थाचं काम आहे, आपल्या हिताचं काम आहे, अध्यात्माचं कार्य आहे, सत्कर्म आहे. आणि सत्कर्म माणसाने केलंच पाहिजे. सत्कर्म योगे वय घालवावे, सदामुखी मंगल बोलवावे. या सत्कार्याच्या सत्कृत्याच्या ठिकाणी संत महात्मे आपल्याला जागृत करतात. बुद्धीचा पालट धरारी काही, मागुता हा नाही मनुष्य जन्म. आलो कुठून आपण, ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये. ईश्वराने आपल्याला या सृष्टीत मनुष्य देहरूपी शरीराला आणलंय. शरीर तर चांगलं आहे, हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. गाढवा डुकराच्या जन्मात काय भजन आणि भक्ती करता येते काय. गाढवाची दिंडी कधी बद्रीनारायणला गेली का, पंढरीला आळंदी जाणार नाही. याच जन्मात आपल्याला भजन आणि भक्ती करता येते. असा श्रेष्ठ जन्म. दुर्लभ हो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सकळ देहा माझी पाहावो अति दुर्लभ मनुष्य देहो. अनेक प्रमाण वय घेतील, वेळ कमी आहे. आणि म्हणून अशा या सुंदर नरदेहाला मनुष्य जन्माला आपण आलोय. पण या संसारात आलोय आपण. हा संसार कसा आहे, आणि या दुःखमय असणाऱ्या संसारात आपण आलोय. हा संसार जीवाला दुःख देतोय. दुःख मिश्रित असणारा हा लोक आहे, याला मृत्यूलोक म्हणतात. हा अनित्य आहे. या लोकात आपण जन्माला आलोय, म्हणजे या संसारामध्ये आहेत. पण हा संसार एकदा माणसाला दुःख देतोय का, त्याचं स्वरूपच तसं आहे. पण या संसाराचं दुःख होऊ नये, भासू नये आपल्याला, याच्याकरता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखप्राप्ती, मोक्षप्राप्ती जीवाला व्हावी, याच उद्देशानं, याच तळमळीनं आमचे साधू संत महात्मे आपल्याला प्रबोधन करत असतात. पाहिलं तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मे, न मिळणारा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. या जन्माचा विचार आपण माणसं करतात का हो. काही खातात, काही पितात, काही माणसं काही बरळतात. ज्या ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये आपण जन्माला आलोय, किंवा ज्या ईश्वराने सृष्टी निर्माण केली, काही बहादर त्या ईश्वरालाही मानित नाही. कशाचा देव म्हणतात, कुठे देव, व्हेरीज गॉड, देवच नाही म्हणतात. कशाचं देव आणि कशाचं धर्म. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. नास्तिकवादी माणसं देवाला मानत नाही, देवही मानित नाही, धर्मही मानित. बरळतात ते कसे. ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, अनंत वाचाळ, अनंत वाचाळ, बराळती बरळ, अनंत वाचाळ, अनंत वाचाळ, अनंत वाचाळ, हो बरळती बरळ, अनंत वाचाळ. त्या कैसेनी गोपाळ, त्या कैसेनी गोपाळ, पावे हारे, त्या कैसेनी गोपाळ पावे हारे, हारे मुखे म्हणा, हारे मुखे म्हणा, हारे मुखे म्हणा, हारे मुखे म्हणा. कैसेनी गोपाळ,
माऊलींच्या हरिपाठामध्ये संत हृदय सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की काही बहादर असे आहे की ते रात्री झोपेत बरळतात आणि काही बहादर दिवसाही बरळतात. काही झोपेत बरळणारे असतात, काही दिवसाही बरळणारे. झोपेत बरळणं वेगळं आणि दिवसा बरळणं म्हणजे काय. झोपेत काय वेळेला काही माणसं झोपेत ओरडतात, वाघ आला धावा धावा, कशाचाच पत्ता नसतो. मित्रमंडळी म्हणतात काय झालं बाबा, काय अहो वाघ आला होता. कुठे वाघ? अहो म्हणजे स्वप्नातला वाघ काय चावत हो गेला, डसत हो का. स्वप्नात वाघ पाहिला लागला घावारला ओरडायला. हे रात्री झोपेतलं बरळणं वेगळं आहे. पण काही दिवसा झोपेसारखं बरळतात याचा अर्थ देवच मानत नाही, देवच नाही म्हणतात. नास्तिक म्हणतात, दारू पिऊन ते म्हणतात देव माझ्या समोर उभा झाला पाहिजे, तेव्हा मला दिसला पाहिजे तर मी देव मानेल. दारू पिऊन देवाला आव्हान करतात. समजा हे बरळ नाही. आणि अशा बरळणाऱ्याला मात्र देव भेटत नसतो. तया कैचा दयाळ किंवा गोपाळ पावी हरी, अशाला तो परमात्मा नाही भेटत. परमात्म्याला भेटण्याकरता इंद्राधिकाही महागू भेटी युग सहस्रात यासाठी. युगाच्या युग झालं तपश्चर्या करणारे, मरणवर मरणारे साधू महात्मे तपश्चर्या करून मरतात, तरी देव लवकर भेटत नाही. आणि 10-5 रुपयाची दारू पिऊन तो बेशुद्ध झालेला मनुष्य, त्याला देव भेटेल का? तो तर मुळात शुद्धीवरच नाही. काही म्हणतात शुद्धीवर नसतात, दारू पिऊन गटारात लोळतात. शुद्धीवर त्यांना घरचे लोक तपासायला येतात, मग घेऊन जातात घरी. शुद्धीवरच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कारे यांची गेली बुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी. कारे यांची गेली बुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी. हो कारे यांची गेली बुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी. खयाची गेली शुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी, नाही तरा याची शुद्धी. काही बेशुद्ध झालेले माणसं असतात, यांच्याकडे पाहतात संत महात्मे, त्यांना दया येते. वास्तविक माणसानं बेशुद्ध होऊ नये बरं का. एखादं पेशंट, उदाहरणार्थ आम्ही कीर्तनकार सांगत असतात, एखादा गाडीवर पडला, बेशुद्ध झाला, डॉक्टरकडे नेतात. डॉक्टर लोक म्हणतात पेशंट बेशुद्ध झालेलं आहे, फार मोठी चांगली ट्रीटमेंट देतात डॉक्टर. पण ते पेशंट शुद्धीवर येण्याकरता लोक विचारतात, अहो डॉक्टर साहेब हे शुद्धीवर कधी येतील? डॉक्टर साहेब सांगतात कदाचित 24 तास लागतील, नाही तर 8 दिवस लागतील, 4 दिवस. काही काही पेशंट लवकर शुद्धीवर येत नाही. मग याच्याकरता लाखो रुपयाचा खर्च आहे, खर्च करायची तयारी असेल, लाखो रुपये घ्या, काय असेल ते घ्या, पण आमचं पेशंट शुद्धीवर झालं पाहिजे. म्हणजे आपण पेशंट शुद्धीवर आणण्याकरता डॉक्टरची विनंती करतो, पैसेही देतो, पेशंट शुद्धीवर आलं पाहिजे. हे शुद्धीवर आणण्याकरता प्रयत्न आहे बरं का. आणि काही शुद्धीवरचे बेशुद्ध घेतात, 10-5 रुपयाची दारू पिऊन आणि बेशुद्ध होतात. आणि ते दारू पिऊन ॲक्सिडेंट होतात, त्याच्यामुळे बेशुद्ध होतात. पण अशा बेशुद्ध झालेल्याला आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कारे यांची गेली बुद्धी, नाही तरा याची शुद्धी. म्हणजे व्यवहारात शुद्धीवर नाही, ते काय परमार्थ करते. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे पारत्रिक पुससी काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याचं इह लोकातलं जीवन व्यवहार, ज्याचा संसार धड नाही, तो काय परमार्थ करेल. मग संसार अगोदर चांगला सांभाळला पाहिजे. प्रपंच करावा नेटका, कोठे न दिसावा फाटका. परमार्थ करायचा. मग काही बादर म्हणतील आम्ही घरदार सोडून जावा काय मारुतीच्या मंदिरात, जंगलात बसावं का, मारुतीच्या मंदिरात जावा का? पण बिलकुल जाऊ नका. का? आमचे गुरुवार महाराज सांगत असायचे, संसारी माणसाने मारुतीच्या मंदिरात गेल्यावर मारुती त्या ठिकाणी थांबणार नाही, पळून जाईल मारुती. का? काही माणसं असं एक तर मारुतीच्या मंदिरात जातच नाही बरं का. गेले तर काही लग्नाच्या वेळेला ते वरातीत जातात, आणि काही शेवटच्या अंतिम यात्रेच्याच वेळेला. काही बहादर मारुतीचं मंदिर चालत नाही, काही ना राम दर्शन चालत नाही. पण काही बहादर असे गेले तर त्या मारुतीच्या मंदिरात सोयीचं राहू देत नाही. मारुतीच्या बरोबर पत्त्याचा डाव चालू करतात. आणि ते दारू तरी पितील, गांजा पितील, काहीतरी नको ते उद्योग मारुतीच्या मंदिरात. सांगा मारुती प्रसन्न होईल का? सांगायचं तात्पर्य असं आहे, मारुतीच्या मंदिरातच जाऊन जप तप करायची गरज नाही. आपण आहे त्या ठिकाणी चांगला संसार प्रपंच आपला जर सांभाळला, जे आपल्या प्रारब्धानं आपल्या वाट्याला जे कर्म कार्य चांगलं आलेलं आहे ते जरी आपण सांभाळलं, तर ते सुद्धा परमार्थ सत्कर्म ठरू शकतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो आमचे तुकाराम महाराज म्हणतात,
आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो 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 तुझे नाम तुकाराम महाराज म्हणतात माझ्या भाग्यानं माझ्या वाट्याला आलेलं जे सत्कर्म आहे ते मी करीत राहणार आहे आणि ते करावं केलं पाहिजे. आपापलं कर्म जे आपल्या भाग्यानं आपल्या वाट्याला आलेलं असतं आपल्या प्रारब्धानं आपल्या वाट्याला जे कार्य आहे त्या कार्याचा विसर पडू नये. ते कर्म आहे आणि कर्म त्यागायचं नसतं महाराज. कर्माचा त्याग होत नसतो. आपण म्हटलं तरी कर्माचा त्याग होत नाही किंवा कर्माचा त्याग करू नये असं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना सांगतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगवस्तो कर्मणी. कर्माचा त्याग नाही होत. तो अर्जुन निघाला होता युद्धाच्या प्रसंगी. युद्ध सोडून जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेलं असतं ते व्यवहाराचं असेल संसाराचं असेल परमार्थ जे काही असेल आपल्या प्रारब्ध ते कर्म त्याग होत नाही. कर्म करून मग धर्माचा विचार केला पाहिजे. काही काही माणसं धर्माच्या नावावर कर्माचाही त्याग करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या सावता महाराजांनी असं कर्म केलं महाराज. पंढरीला जाऊन नाही बसले ते म्हणजे जातच नव्हते कधी असं नाही मला म्हणे. जात असतील त्यांच्या वेळेस पण आपली शेती एकनिष्ठ केली महाराज. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे अवघी विठाई माझी अवघी विठाई माझे अवघी विठाई माझे अवघी विठाई माय अवघी विठाई माय अवघी विठाई माय अवघी विठाई माय. हो श्री संत सावता महाराज अरण भेंडीगाव सोलापूर जिल्हा पंढरपूरच्या जवळ. पण लगे उठलं की सर्व सोडून पंढरीला नव्हते जात. कधी काळी वारीला पंढरीला जात असत पण बाकीच्या वेळात आपल्या प्रारब्धाची शेती कर्म वाट्याला आलेले. अशी काही उत्कृष्ट शेती त्यांनी केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू सांगायचं तात्पर्य. पण अशी कर्मनिष्ठ ते सावता महाराज होते. कार्याला नाही विसरले आणि त्या कार्याचं फल देण्याकरता पांडुरंगाला त्यांच्याकडं त्यांच्या मळ्यात यावं लागलं. देव आले देवाकडे जाण्याची गरज नाही. आपलं कार्य चांगलं असेल तर देव आपल्या जवळ येतो आणि सत्कर्म त्या कर्माचा त्याग करता येणार नाही. करू नये याच्याकरता भगवान अर्जुन म्हणत होता युद्धाच्या प्रसंगी की मी यांना मारणार हे मरतील माझे भाऊबंद आहे आप्त इष्ट आहे नातेवाईक आहे त्याच्यापेक्षा युद्ध न केलेलं बरं. मी ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेला तुम्ही हे सर्व. गुरुवारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज गुरुवारे महाराजजींनी मी सांगत असायचे कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळेला महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुन म्हणत होता मी यांना मारणार यांच्यामुळे हे मरतील मी त्यापेक्षा युद्ध करत नाही. धनुष्यबाणच खाली ठेवून दिला. शिथिल झाला अर्जुन संभ्रमित झाला. त्या अर्जुनाची केविलवाणी अवस्था पाहिली देवाने भगवान कृष्णाने आणि मग बरंचसं बोलला अर्जुन. देव स्तब्ध आहे. शहाणे माणसं कामाशिवाय बोलत नाही बरं का. जास्त पुढे बडबड कीर्तनात तर बडबड करीत नाही कामाशिवाय. आपल्याकडे जशी शांतता वातावरण आहे कीर्तनामध्ये. काही ठिकाणी मात्र काही भागामध्ये आम्ही पाहतो ना कीर्तनातही लोक तंबाखू चोळतात गप्पा मारतात काही ठिकाणी पेपर वाचतात असे काही ठिकाणी प्रसंग आहे. म्हणजे आमच्याकडं मराठवाड्यात जरा तुम्ही तिकडं आला की इकडचं सांगतो इकडे गेले की तिकडचं सांगतो. विठाला 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 विठाला. विनोदाचा भाग सोडून द्या. काही ठिकाणचे प्रसंग असतात कीर्तन ऐकण्यावर लक्षच नसतं लोकांचं. अशा ठिकाणी काय कीर्तन करावं. पण आपलं मात्र एवढी शांतता आहे कीर्तनामध्ये. तर सर्व नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी आहे. नवनाथ महाराज आदी संतांचा आपल्याला आशीर्वाद आहे. गुरुवारे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज कधी काळी इकडं आपल्या गावात येऊन गेलेले. आम्ही सुद्धा 1-2 वेळाला महाराजांच्या बरोबर आलेलो होतो. काही कार्यक्रम झालेले असतील नाही पण 1-2 वेळाला मध्यंतरी अशा दुपारच्या वेळेला महाराज मंदिरात येऊन गेले. त्यावेळेला फारसं मोठं मंदिर नव्हतं. आम्ही भेटत होतो विद्यार्थी महाराजांच्या बरोबर आलेलो 1-2 वेळाला आम्हालाही आठवण आहे. तेव्हा अशा थोर सत्पुरुषांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आपण एवढं मोठं कार्य करताय.
सांगायचं तात्पर्य. तसं अर्जुनानं बोलून दामला शेवटी विनंती केली देवाला, शिष्यस्त्यम शादिमम त्वम प्रपन्नम कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्या निशितम गृहीतन मे शिष्यस्त्यम शादिमम त्वम प्रपन्नम. मी शिष्य आहे, तू माझा गुरु आहे. अर्जुनाने देवाला गुरु मानलं. तूच आमची गुरु देवता, तूच आमची माता पिता, आपदी रक्षिता सदा अमुते. संकट काळात रक्षण करणारा देवा तूच आमचा गुरु आहे. आता तुझं कर्तव्य आहे, माझ्या पुढे धर्मसंकट आहे, युद्ध करावं किंवा करू नये. कधी काळी धर्मसंकट होत असतं बरं का. व्यवहारात सुद्धा आम्ही सांगत असतो विनोदानं, हे राजकीय भानगडीमध्ये अहो एकाच घरातले दोन भाऊ, एक एका पक्षात आणि दुसरा दुसऱ्या पक्षात उभा राहतो. बाकीच्यांना पंचायत पडते की आता याला मदत करावी की त्याला करावी, याला केला तर हा नाराज होतो, त्याला केलं तर तो नाराज होतो. हे जसं व्यवहारातलं धर्मसंकट, तसं अर्जुनासमोर धर्मसंकट पडलं की आपण जर युद्ध करावं तर आपले भाऊबंद नातेवाईक मारल्या जातील आपल्या धनुष्यबाणानं, न करावं तर ते आपलाही जीव घेतील, आपल्याला मारण्याकरता आले. धर्मसंकट संभ्रमित झालेला अर्जुन देवाला विनंती करू लागला, देवा तूच मला 2 शब्दाचा उपदेश कर. आणि मग देवाने जेव्हा उपदेश करायला आरंभ केला तेव्हा भगवद्गीता प्रगट झाली. एकदम नाही गीता प्रगट झाली. अर्जुनाने शिष्याची भूमिका घेतली. अर्जुन ऐकण्याच्या तयारीत आला. अर्जुन हा भक्त होता, नुसताच भक्त नाही, भक्तांचा राजा होता. ते तर भक्तराज किरीटी परिसत असे. ऐकण्याची तयारी झाली अर्जुनाची आणि मग उपदेश. कीर्तन ऐकण्याची तयारी असेल तर त्यांच्या पुढेच कीर्तन चांगलं करता येतं, नाही तर मग तुम गाते ना हम सोते. काही ठिकाणी गाणारे गातात बरं का, आणि काही ठिकाणी श्रोते मंडळी झोपतात. झोपाळू श्रोताना असला म्हणजे ते कीर्तन होत नाही व्यवस्थित. अर्जुन हा झोपाळू श्रोता नव्हता, मला हे सांगायचं. शिष्य मानलाय, देवाला गुरु मानलाय. उपदेश करा म्हटल्याबरोबर मग भगवान म्हणतात अर्जुनाला, अशोचाननव शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासुष्य नानुशोचंती पंडिता. हे अर्जुना, तू ह्याला शोक करतो, तुला हा शोभत नाही. तू कोण आहे? क्षत्रिय आहे. तुझं कर्तव्य काय? युद्धात धनुष्यबाण घेऊन मारणं, या दुष्टाने हे तुझं कर्तव्य. धनुष्यबाण घे, कुठेही घे धनुष्यबाण, सांडी हे मूर्खपण, संग्रामी एकवन कारुण्य तुझे. असं अनेक प्रकारे उपदेश केला अर्जुनाला. आणि मग अर्जुनाने गीतेचं कर्म केलं, कार्य केलं. कर्मापासून परावृत्त होणारा अर्जुन, आणि त्या अर्जुनाला कार्यावर आरूढ केलं महाराज. ही गीता शिकवते. गीता म्हणजे नुसते आपला टाइमपास म्हणून ग्रंथ नाही. आपल्या कार्याचा विसर पडू नये, आपल्या कर्माचा त्याग करू नये, हा गीतेचा मुख्य अर्थ आहे. विठाल 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 विठाल. गीता जसं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश कर, तसं याच भूमीतले साधू संत महात्मे, तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मे तुम्ही आम्हाला उपदेश करतात. बाबांनो, आलो या मनुष्य जन्मात, न मिळणारा मनुष्य जन्म आज मिळाला भाग्ययोगानं. आणि या मनुष्य जन्माला येऊन त्या दुःखाचं, संसाराचं होणारं जे दुःख आहे त्याचं स्वरूप आपण पुढे सांगणारे. संसार कसा आहे, पण अशा या संसाराचं दुःख हा मायावी संसार आहे. कारण भगवंताने अगोदर माया निर्माण केली, आणि पहिलं ही सृष्टी निर्माण करणारा भगवान परमात्मा आहे. या संसाराचं दुःख होऊ नये याच्याकरता हा संसार कुणी निर्माण केला तर भगवंतानं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते. गानोबा तेरे तेरे ते, गानोबा तेरे, आवाज आवाज वाढव. गानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगत निर्माण झाली, तेथे ढालगत निर्माण झाला, ढालगत निर्माण झाला, तेथे ढालगत निर्माण झाला, ढालगत निर्माण झाली, तेथे ढालगत निर्माण झाला, ढालगत निर्माण झाली, तेथे ढालगत निर्माण झाली. ढालगत निर्माण झाली. ढालगत शब्द वापरला. ढालगत म्हणजे माया. आमचे गुरुवारे महाराज नेहमी कीर्तनातून हे अभंग म्हणतच आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्रलोक नाही, सूर्यलोक काहीच नाही, पण या म्हणजे भगवान एकटाच होता, शून्यमय आकार. त्या भगवंताला इच्छा झाली, आणि त्या भगवंताच्या इच्छेनुसार संकल्प मात्र करून भगवंताने अगोदर काय निर्माण केलं? माया निर्माण केली. देवाला इच्छा झाली, देव एकटा. कधी कधी एकट्याला करमत नाही बरं का विष्णू भाऊ.
एकटा मनुष्य गावात भजनी मंडळातला असावा वारकरी, त्याला करमत नाही, मग तो काय करतो, या भजनाला बोलव, त्याला बोलव, चला मग आता थोडंसं भजन करू, असं काही वेळेला नाही करमलं मग चला भजन. हे तर बरं आहे. काही बहादर मात्र मग मारुतीच्या वटवर बसले की याला बोलव, त्याला बोलव, आणि पत्त्याचं नाव चालू करतात. नाही करमलं म्हणजे काही करतात. तसं नाही, देवाला एकट्याला करमे ना. त्याने काय केलं, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालग म्हणजे भगवंताने आपल्या सत्तेनं, आपल्या सामर्थ्यानं माया निर्माण केली, आणि या मायेला अधिकार दिला हे विश्व निर्माण करण्याचा. माया फार श्रेष्ठ आहे. मायेकृत विश्वात आपण आलोय. देवाने अगोदर माया निर्माण केली. जसं राष्ट्रपतीला अधिकार जास्त आहे बरं का पंतप्रधानापेक्षा, पण राष्ट्रपती सर्वोच्च पदावर जरी असले त्याने तो अधिकार पंतप्रधान आधी मंत्रिमंडळाला दिलेला असतो. त्यांच्या अधिकारावर सर्व जग चालतंय, पण जास्त अधिकार राष्ट्रपतीचा. तसं भगवान परमात्मा हा अधिकारी आहे. त्याने माया निर्माण केली. मायेला सांगितलं मग मायेकृत, मग हे सर्व विश्व निर्माण झालं, आणि त्या विश्वात आपण आलोय. पण आपण आल्यानंतर आता आपल्याला देवाने निर्माण केले हे आपण विसरूनच गेलो ना. कशामुळं? मायावी संसारामुळं. वास्तविक देवाने निर्माण केलं आपल्याला. मग देवाला भजतो का आपण? देव मानतच नाही. देव पलीकडे राहिला. देवाच्या आपल्यामध्ये माया आहे आडवी, बरं का. आणि या मायेनं अज्ञानानं आपल्याला देव कळत नाही. म्हणून एके ठिकाणी भगवान म्हणतात, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात ज्ञानेश्वरीमध्ये. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. भगवान म्हणतात माझ्यामुळेच जीवसृष्टी निर्माण झाली. तो जीव मला विसरतो. माझेच मी नवती, माझेच मद नोळखती, अहम ममता भ्रांती मतिमंद झाले. भगवान म्हणतात माझ्यामुळं ती जीवसृष्टी निर्माण झाली. ते जीव मलाच मानित नाही, देवच मानित नाही, मला ओळखायला नाही. कशामुळं? अहम ममता भ्रांती मतिमंद झाले. अहम ममता, ममता म्हणजे माया. मी आणि माझं, हा संसार माझा आहे म्हणतो, आणि माझ्यामुळं संसार. मी आणि माझं म्हणजे अज्ञान आणि मायावी या विकृतीमुळं तो देव मानत नाही. आणि देव मानत नसून या संसारात वास्तव्य केल्यामुळं, देवाला सोडून संसार केल्यामुळं या संसाराचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग या संसाराचं दुःख तर सर्वांना आहे हो. मग या संसाराचं दुःख होऊ नये. तुकाराम महाराजांना देखील अनुभव आला. आमचे महाराज नेहमी सांगायचे, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो मी देवा, 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 करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. तुकाराम महाराजांना देखील अनुभव आला संसारात. हा संसार तापदायक आहे, त्रासदायक आहे, चटके देणारा आहे. अनेक चटके बसतात, कुणाला कशाचे चटके, कुणाला कशाचे चटके, पण बसतात मात्र चटके. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, काही असू द्या, पण संसार दुःख देतोय. हा अनुभव तुकाराम महाराजांना आल्यामुळे ते म्हणतात संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. आणि असा हा तापदायक संसार असल्यामुळे सर्व जीवांना तो ताप देतो, दुःख देतो, तुम्हा आम्हाला सर्वांना. मग या संसाराचं दुःख, मायावी संसाराचं दुःख होऊ नये असं वाटत असेल तर महाराज आम्हाला काही उपाय करता येईल का, असा प्रश्न घेऊन जर तुमच्या आमच्यासारखे काही मंडळी तुकाराम महाराजांच्याकडे गेले असतील त्यावेळेला, त्यांचा प्रश्न ऐकून महाराजांनाही वाईट वाटलं. आणि महाराज म्हणतात की बाबांनो, निश्चित आहे तुम्ही आलात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. या संसार दुःखाचा असला तरी हा दुःखाचा होऊ नये किंवा याचं दुःख होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याकरता मी सांगतो तो उपाय करा. काय उपाय? महाराज अभंगाच्या प्रथम हरी हरी तुम्ही मना रे सकळ, हरी हरी तुम्ही मना रे सकळ, हरी हरी तुम्ही मना रे सकळ, हरी हरी तुम्ही मना रे सकळ,
ठोपार घुमाई जय जय ठोपार घुमाई जय जय ठोपार घुमाई जय जय ठोपार घुमाई जय जय ठोपार घुमाई पार घुमाई ठोपार घुमाई ठोपार पार घुमाई ठोपार घुमाई ओ पार घुमाई ठोपार घुमाई ओ पार घुमाई पार हरि विठोबार ठोपार घुमाई कुमार ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई जय जय ठोपार घुमाई होवर रखो माये होवर रखो माये हरि विठोबार रखो माये होवर रखो माये होवर रखो माये जय 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 ठोपार घुमाई होवर रखो माये ठोपार घुमाई होवर रखो माये होवर रखो माये होवर रखो ठोपार घुमाई होवर रखो ठोपार घुमाई होवर रखो ठोपार घुमाई रखुमाये ठोपार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार हरि जय 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 ठोपार हरि विठोबा रखो मागे होबा रखो मागे ठोपार घुमाई होबा रखो मागे ठोपार घुमाई हरि जय जय हरि जय हे जय होबा रखो मागे जय 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 ठोपार जय घुमाई होबा रखो ठोपार घुमाई विठोबा रखो जय विठोबा विठोबा ओ वेळ बराचसा झालेला आहे आणि अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि अजून अंबोरे महाराज 3 चरण शिल्लक आहे बरं का, अजून कीर्तन आटोपलेलं नाही. 3 चरणाचा भावार्थ आता इतक्या वेळ सांगता येणार नाही, तर बरेचसे सर्व पुढारी मंडळी बसलेले आहे. पुढारी मंडळी इकडे जास्त वेळ बसत नसतात, पण आज सर्व बसलेले आहे. सगळे हरिभक्त परायण भजनी मंडळी सुद्धा उपस्थित आहे आणि म्हणून राहिलेला भावार्थ आपण थोडक्या वेळात पाहणार आहोत. विठ्ठल 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 आजी माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. ते भाऊसाहेब पाटील असतील. अजून थोडं थांबा ना, नंतर आपण ते अजून ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर. हा वैभव पाटील डांगे उपसरपंच आहे. विद्यमान सरपंच काय नाव आहे त्यांचं? नाव राधिकाताई आंबेडकर, त्यांचे पती सर्व उपस्थित आहे. आश्रमातही येऊन गेले मागे. भाऊसाहेब अण्णांच्या बरोबर नेहमी येत असतात. वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच आजी माजी सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित, सर्वांना धन्यवाद. आणि आमचे पेटी वादक यंगडे नाना, त्याचप्रमाणे भजनी मंडळातील काय नाव आहे? सुपेकर नाना, आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, भेटेवाले बाबा आमचे काय नाव आहे? गोसावी बाबा, आदी करून सर्व उपस्थित आहे. आणि वेळ बराचसा झालेला आहे. पंक्तीची तयारी संपूर्ण झालेली आहे. दोन्ही चोपदार मंडळी उपस्थित आहे. आणि राहिलेली सूचना आमचे माजी सरपंच करणारे ज्ञानेश्वर माऊली जाणार, काही सूचना आहे सांगणार आहे. तत्पूर्वी अभंगाचा भावार्थ आपण पाहत होतो. प्रथम चरणापर्यंत येऊन पोहोचलोय. तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग आहे उपदेशपर प्रकरणातील. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. बाबा नो आलो मनुष्य जन्मामध्ये
आणि या मनुष्य जन्मात संसाराचं दुःख होऊ नये असं वाटत असेल तर आपण उपाय काय करा. तुमचे रघुनाथ पाटील चौधरी सुद्धा उपस्थित आहे बरं का. धन्यवाद. राहतेहून आलेले नांदुरकीकर. तुकाराम महाराज आपल्याला जो उपदेश करतायत. महाराज म्हणतात या संसाराचं दुःख जाण्याकरता एकमेव माझ्याकडे उपाय असं तुकाराम महाराज म्हणतात. महाराज कोणता उपाय? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तुम्ही म्हणजे सर्वच, म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, गरीब असो श्रीमंत असो पुढारी असो समाजकारणी असो कुणी असो कोणत्याही क्षेत्रातला असो, मग त्या प्रत्येकानं काय केलं पाहिजे? हरी 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 असा जप केला पाहिजे, म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. तर सर्वांना हरी हरी नामस्मरण आवडतं का हो? हरी हरी चांगलं आहे मंत्र, सर्वांना आवडतो का? दूध चांगलं आहे. आमचे गुरुवारे महाराज सांगत असायचे दूध चांगलं आहे. काही बाजार म्हणतात कोरा चहा ना दूध नको. पण त्यातल्या त्यात आमचे महाराज असं सांगायचं बरं का, संसार चहाप्रमाणे. महाराजांचं एक उदाहरण म्हणजे महात्म्यांची सरळ साधी भाषा आहे पण अध्यात्माचा फार मोठा विचार त्यात असा आहे. आमचे महाराज म्हणत असायचे संसार गोड आहे दुधाप्रमाणे गोड व्हावा. तो अधिक गोड आहे तो दुधाप्रमाणे, आणखी गोड व्हावा. दूध अधिक चांगलं आहे आणि त्यात साखर टाका थोडी, म्हणजे काय होईल दुधाला गोडी येईल असं महाराज म्हणायचे बरं का. त्यात चहा पावडर टाकावी लागते. संसार कडू म्हणजे दुःखरूप असतो, तसं कडू पावडर आहे. ती टाकल्याशिवाय चहा होतच नाही, कडू येते. चहा कडू करावा लागतो मग ती पावडर टाकायची, तो कडू होतो. पण कडू झालेला चहा पुन्हा गोड करायचा बरं का विष्णू पाटील. त्याच्याकरता साखर टाकायला लागतो. पण काही बहादर म्हणतील महाराज आम्हाला कडू चहा चालेल पण साखर नको. का? डायबिटीस वाल्याला साखर चालत नाही. तसं परमार्थ रूपी साखर आहे ही, दुसरी तिसरी साखर नाही. भगवत नामस्मरणाची साखर आहे. आणि हा संसार रूप दूध अधिक गोड व्हावा याच्याकरता ती टाकलीच पाहिजे. पण डायबिटीस वाल्याला चालत नाही. परमार्थाचा डायबिटीस काही लोकांना ते म्हणतात कशाचा देवन कशाचा धर्म, ते मानत नाही. आणि म्हणून अशा लोकांच्या करता महाराज म्हणत असायचे ते परमार्थ रूपी साखर वापरा, हरी हरी हा मंत्र वापरा. तसंच आमचे तुकाराम महाराज म्हणतात की हरी 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 हा मंत्र श्रेष्ठ मंत्र आहे. आपणच जपतो असं नव्हे, भगवान शंकराने सुद्धा हा मंत्र जपलेला आहे. केव्हा? जेव्हा आणि त्या हाल विष प्राशन करावं लागलं भगवान शंकराला समुद्र मंथनाच्या वेळेला. सर्वांना कथा माहिती, दिग्दर्शन करतो फक्त शॉर्टकटमध्ये. समुद्र मंथनाच्या वेळेला ते विषच निघालं समुद्रातून. देवाने स्तुती केली महादेवाची. आता ते कोणीच विष घ्यायला तयार नसतं. दुःख कोण पचवील? भगवान शंकराला सांगितलं तुम्ही फार मोठं दैवत आहे, बडा देव महादेव सब देवन का बाबा. मोठी देवता आहे सर्व देवामध्ये. आणि मग काय केलं भगवान शंकराला? ती सांगितलं एवढं विष घ्या तुम्ही. कोणीच घेत नाही, ते भगवान शंकराने घेतलं. आणि विष घेतल्यावर हाल झाले, त्या कंठ भाजला त्यांचा, म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. त्रास होऊ लागला, ताप झाला शरीरामध्ये. तो ताप कमी करण्याकरता त्यांनी गंगा डोक्यावर धारण केली भगवान शंकराने, तरीही तो ताप कमी झाला नाही बरं का. चंद्र डोक्यावर धारण केला तरी तो ताप कमी झाला नाही. शेवटी काय उपाय करायचा? भगवान शंकराला विष्णू म्हणजे भगवान विष्णूचं नामस्मरण आठवलं. मग शेवटचा उपाय म्हणून त्यांनी काय केलं? हरी हरी या नामाचा मंत्र सुरुवात केला. त्या मंत्रामुळं ते शांत झाले. असं ज्ञानेश्वर महाराज त्याचा खुलासा देतात. मी माझ्या मनाने नाही सांगत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, देवाचा तया मोक्ष, देवाचा तया मोक्ष. ज्ञानेश्वर महाराज स्पष्टीकरण देतात हरिपाठामध्ये. हरी 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 मंत्र हा शिवाचा. शिव म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराने जेव्हा हरी 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 नामस्मरण हा मंत्राचा जप केला, म्हणती देवाच्या तया मोक्ष. भगवान शंकराला तर ते समाधान वाटलंच, पण प्रत्येक जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होईल अशी शक्ती ह्या नामस्मरणामध्ये असल्यामुळं आमचे तुकाराम महाराज म्हणतात आपण सुद्धा सर्वांनी काय करा? हरी हरी तुम्हे मनारे सकळ, हरे हरे तुम्हे मनारे सकळ, हरी तुम्ही हरे सकळ.
तेने माया जाळ तुटतील आणि का नका पडू कबाडाचे भारी आणि का नका पडू कबाडाचे भारी तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील नका पडो कबाडाचे नका पडो कबाडाचे धन्यवाद मृदंगाचार्य, धन्यवाद भजनी मंडळी. चांगलं सर्व उत्कृष्ट साथसंगत करणारी मंडळी आहे. पुष्कळ बोलता येईल पण वेळेचा अभाव असतो म्हणून थोडक्या वेळामध्ये आपण चिंतन करणार आहोत. परिसरातील बरीचशी मंडळी आलेले आहे. आमचे सचिन पाटील खडकेवाके, सचिन पाटील मुरादे सरपंच खडकेवाके, त्यांचे सहकारी उपसरपंच जालेंदर पाटील आदी करून केलवडकर मंडळी आहे का तुम्ही? वा वा वा, केलवडकर मंडळी धन्यवाद. धन्यवाद. बेटाचे सर्व भक्त मंडळी आहे. केलवडला गुरुवारी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या पासून परंपरा आहे. वार्षिक सप्ताह करतात. गुरुवारी महाराज नेहमी शेवटपर्यंत आलेले आहे. रामगिरी महाराज आदरणीय गुरुवारी तेही येतात. तेव्हा असा हा आपला सर्व परिसर चांगला आहे, सर्वच गावं. पण सर्व गावामध्ये आपलं गाव मध्यम आहे, मध्यम म्हणजे सर्वांच्या मध्यभागी आहे. पण आपला असा सप्ताह होतो की सर्व गावांनी आदर्श घ्यावा असा हा सप्ताह होतो. कशाचीच कमी नाही महाराज. कारण काही काही गावाला पंक्ती नसतात. या गावात 2 टाइम पंक्ती, संध्याकाळची पंगत म्हणजे दररोजचा भंडाराच आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो. शेवटचा काल्याचा भंडारा जसा असतो तसा सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आणि समाजही तेवढा असतो आणि पंगतही तेवढी असते. म्हणून गावाला या निमित्ताने मी धन्यवाद देईल. श्री क्षेत्र सराला बेटाच्या वतीनं, भक्त परिवाराच्या वतीनं आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज भक्त परिवार चिंचडगाव आश्रमाच्या वतीनं, वारकरी तालुका अध्यक्ष वारकरी मंडळ अखिल भारतीय वैजापूर तालुक्याच्या वतीनं मी खरोखर गावकरी मंडळीला धन्यवाद देईल. तर दरवर्षीच पाहतो या मंडळीचा उत्साह फार मोठा आहे महाराज. सप्ताह करायचा म्हणजे अगदी तनमन धनानं मनापासून करायचं जे कार्य, पण ते चांगल्या प्रकारे आहे आणि ते आपल्या या गावात घडतंय. तो आदर्श परिसराने सुद्धा घ्यावा अशा प्रकारचा सप्ताह चांगला होतोय आणि म्हणून असंच कार्य आपल्याकडून नेहमी घडत राहो ही या निमित्तानं सद्भावना. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. तुम्ही आम्ही प्रत्येकानं काही संकट असेल अडचण असेल तर हरी हरी त्या भगवंताचं नामस्मरण जर आपण करीत राहिलो तर त्याने काय लाभ होईल? तेने माया जाळ तुटईल. मायेचा जो जाळ आहे, आपण नाही म्हणत कसं माया जाळ आहे हा संसारामध्ये. माणसं नुसतं बोलतात स्मशान वैराग्य, स्मशानात गेले काय खरं नाही म्हणतात. संसारात आपल्याला एकदा जायचं, तंबाखू चोळीत चोळीत गप्पा आणतात स्मशान वैराग्य आणि घरी आला की पुन्हा विसरतो. देवाचं नाम नाही, काही नाही, नाम काय परत विसरूनच जातो, देवालाच विसरतो. पण महाराज म्हणतात देवाला विसरू नका आणि त्याचं नामस्मरण करा आणि त्याने काय होईल? तेने माया जाळ तुटतील. याचा अर्थ असा आहे संसार नाही संपायचा, पण संसारातलं मायावी जे अज्ञानाचं दुःख आहे ते संपल्याशिवाय राहणार नाही. आणि हा या संसाराचं वास्तव कसं आहे तर महाराज दुसऱ्या चरणात, आणि नका पडू गबाळाचे दरी, पडू गबाळाचे दरी. आणि नका पडू गबाळाचे भरी. आणि नका पडू गबाळाचे भरी. तेथे आहे थोरी नागवन, तेथे आहे थोरी नागवन. आणि नका पडू गबाळाचे भरी. आणि नका पडू
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रमाणे आहे. अनिक नका पडू गबाळाचे भरी आहे ते थोरी नागवन. नागवन म्हणजे दुःखदायक हा संसार, म्हणून याच्यात फारच पडू नका. संसार सोडूही नका पण फारच पडू नका. म्हणजे मध्यम भाग असा आहे की संसारात राहूनच परमार्थ करा. संसार सोडायचाही नाही आणि भगवंताचं नामस्मरणही सोडायचं नाही. जसं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, माझं नामस्मरण कर खुशाल युद्ध कर. मामनुस्मर युद्धच. हे अर्जुना खुशाल युद्ध कर, त्या युद्धाचा दोष तुला लागणार नाही. पण माझं नामस्मरण, माझं स्मरण कर, युद्ध कर. तसं संसाराचं युद्ध सांभाळीत असताना दुःखद आहेच, पण भगवंताचं नामस्मरण जर करून संसार केला तर चहाप्रमाणे गोड होईल, दुःख होणार नाही. असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. मग आणखी काही उपाय आहे का महाराज? तर तिसरा महाराज म्हणतात की आपण भावयुक्त अंतकरणानं त्या परमात्म्याला, विठोबाला, त्या विष्णू परमात्म्याला तुळशीचं पत्र आणि एक तांब्याभर पाणी भावयुक्त अंतकरणानं. भावे तुळसी तण पाणी जोडा हात, भावे तुळसी तण पाणी जोडा हात, भावे तुळसी दारा पाणी जोडा हात, भावे तुळसी दारा पाणी जोडा हात. मनवी पतित वेळोवेळा, अनावरित वेळोवेळा, मनवी पतित वेळोवेळा, अनावरित वेळोवेळा. आणि कनका पडो कपाळाचे भारी, आणि कनका पडो कपाळाचे भारी. कनक पडो गव्हाचे भारी, कनक पडो गव्हाचे या अभंगामध्ये तिसऱ्या चरणातून महाराजांनी देवाला आवडणारी एक भक्ती सांगितली. आपण भक्ती तर करावी, नामस्मरण तर करतोच, करायला पाहिजे, पण त्याला जोड. नुसतं नामस्मरण करीत असेल तर त्याला जोडून महाराज म्हणतात भावशुद्ध अंतकरणानं देवाला जे आवडतं ना ते आपण देवाला दिलं पाहिजे. देवाला काय आवडतं? देवाला तुळस आवडते. त्याच्याबद्दल बरेच प्रमाणे मी घेत नाही आता. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पदपंकज पादुका श्री वस्तकी वंदितसे. देवाला तुळस आवडते आणि देवाच्या आवडीची तुळस आहे, म्हणून आपण तुळशी माळ गळ्यात धारण करतो बरं का चौधरी पाटील. आणि ती तुळस देहाला पवित्र करणारी आहे, ती देवाला आवडते. म्हणून अंत्ययात्रेच्या वेळेला बऱ्याच वेळा लोक म्हणतात बाबा निघाले आता अंत्ययात्रा चालू आहे, मग काही लोक म्हणतात तुळशीच्या मंजुळा आणून बाबाच्या तोंडामध्ये द्या टाकून. पण बाबाला तुळस आवडतच नव्हती आयुष्यभर. बोंबील खाणारी बाई म्हणतात तुळस आवडत नाही, काही खातपीत होते, पण तरी लोक म्हणतात तुळशीचा पाला टाकाच का? तुळशी देहाला पवित्र करणार आहे, तुळशी उद्धरून नेणार आहे, ती देवाला आवडणार आहे. आणि म्हणून या अर्थानं आमचे तुकाराम महाराज म्हणतात आपण ती भावयुक्त अंतकरणानं तांब्याभर पाणी आणि तुळशीचा पाला काय करा, भावे तुळशी दळ. जसं भगवान शंकराला पसाभर पाणी आणि ते काय बेलपत्र आवडतं ते आपण अर्पण करतो, देव प्रसन्न होतात भगवान शंकर. तसं भगवान विष्णूला काय आवडतं तर तांब्याभर पाणी द्या आणि तुळशीचं पान मात्र देवाला फार आवडतं. किती आवडतं त्याच्याकरता एकच मिनिटात एक दृष्टांत सांगतो, जास्त लांबीत नाही, शॉर्टकटमध्ये. एकदा असं होतं, भगवान कृष्ण परमात्मा देवाला 16,160 बायका बरं का, आणि राधाही भक्ती करणारी होतीच, सत्यभामा होती, रुक्मिणी माता होत्या. सत्यभामेला थोडासा अहंकार झाला की मी देवाची आवडती राणी आहे. तर हे निमित्त होतं देवाला. देवाला अहंकार चालत नाही, काहीतरी निमित्तानं देव दूर करतो. स्वतः देव अभिमानी नाही आणि देवाला अभिमान चालत नाही. मग काय निमित्त करायचं, काहीतरी निमित्त घडून आणलं. काय झालं, नारदांची स्वारी जाता 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 वैकुंठात त्या भगवान द्वारकेमध्ये आले. सत्यभामेची भेट झाली आणि सत्यभामेने विचारलं देवाला, नारदा मला जन्मोजन्मी भगवान कृष्णासारखा पती मिळावा याच्याकरता काय करावं लागेल? काय नाही म्हणे, एक उपाय करा. नारदांच्याकडे सगळे उपाय होते. त्याने त्याला काय उपाय करायचा? काय नाही म्हणे, एक काम करा, त्या तुमचा जो कृष्ण आहे पतिराज आणि तो मला दान देऊन टाका. अशी एक कल्पना आहे साधारणतः. आपण या जन्मात जे दान देतो ना ते आपल्याला पुढच्या वेळेला जन्मात मिळतं. मग कृष्णच दान देऊन टाका. म्हणजे कोणाला? म्हणे ब्राह्मणाला. मग द्यायला तयार आहे. मग कोण? नारद म्हणे मीच घेतो, मी ब्राह्मण आहे, द्या दान. मग नुसतं फुकटचं दान नको, संकल्प सोडा म्हणे. काही दान सोडताना संकल्प सोडावा लागतो, पाणी सोडावं लागतं,
नाहीतर मोमी आहे असो बघ द्या काहीतरी बोलायचं, तसं नाही. संकल्प सोडायला लावला, दान दिलं. आणि दान दिल्यानंतर काय झाला प्रकार, आता हा दानात भगवान कृष्ण नारदांच्या वाट्याला आला. नारदांनी सांगितलं देवाला, घ्या माझ्या खडावान, चला माझ्या मागे. आता शिष्य झाला ना, दानात मिळाला. नारद पुढे, भगवान कृष्ण मागे चालले. ही बातमी समजली बा संपूर्ण त्या द्वारकेमध्ये सगळ्या बायांना. रुक्मिणी मातेसह सर्वांना बातमी समजली. त्या बाकीच्या बायांनी मोर्चा चालू केला. हंडा मोर्चा जसा असतो ना बायांचा, तसा मोर्चा सत्यभामेच्या दारासमोर. का आमचा एकटा, आमचा पती सर्वांचा कृष्ण सत्यभामेला एकटीला कोणा अधिकार दिला दान द्यायचं, आमचा कृष्ण परत आलाच पाहिजे, हे भांडण चालू झालं मोर्चा. शेवटी नारदांची स्वारी पुन्हा आली. त्या सत्यभामेला पस्तावा झाला की नारदा म्हणे असं असं संकट आहे, बाकीच्या सगळ्या बाया भांडायला लागल्या. आता मग आता काय करा, आमचा कृष्ण परत द्या. नारदांनी सांगितलं हे असं आहे, दान द्यायचं नसतं आणि दिलेलं दान परत घेता येत नाही बरं का. त्या दिलेल्या दानावर दान देणाऱ्याचा काही अधिकार नसतो. दान एक तर देऊ नये, दिलं तर ते अर्पण कृष्ण अर्पण होतं, परत घेता येत नाही. काही करा म्हणे नारदा, काहीतरी उपाय काढा. आता नारद हे संत दयाळू म्हणजे उपाय आहे काय, कमीत कमी त्या कृष्णाच्या भारोभार सोनं मला अर्पण करा आणि ते सोनं सुवर्ण दान झालं की तुमचा कृष्ण परत दिला जाईल. मधला मार्ग काढला, उपाय काढला. मग ठीक आहे, काय हरकत नाही. गेला सत्य बंगल्यामध्ये. फार सोनं होतं त्यांच्याकडं. त्यांना थोडी घमेंड बी होती, आपलं फार सोनं आहे आपल्याकडं, थोडा अहंकारही होता. मग आता देऊ म्हणे, कृष्णाला बरोबर घेऊ. ठरल्याप्रमाणे एका पारड्यात कृष्णाला बसवलं. नारद स्वामी समोर आहे. दुसऱ्या पारड्यात सोनं टाकू लागल्या. सोनं टाकून टाकून जेवढं सोनं होतं बंगल्यातलं तेवढं सोनं आणलं, तरी ते कृष्णाचं पारडं काय वर होईना आणि खालीच झालं राहिलं. ते वर होईना, सोन्याने बरोबरी होऊ शकली नाही. शेवटी अख्ख्या द्वारकेचं सोनं आणलं तरी ते पारडं खालीच आहे. शेवटी ही बातमी कळाली रुक्मिणी मातेला. कोणीतरी जाऊन सांगितलं, त्या पूजेला निघालेल्या होत्या तुळशी पात्र घेऊन देवाच्या मंदिरात. कोणीतरी सांगितलं रुक्मिणी मातेला, तिकडे काय प्रकार चालला, एवढं आंदोलन आणि तुम्ही आंदोलनात नाही सहभागी, या म्हणे, चला तुमच्याशिवाय आंदोलन मिटणार नाहीत. आले, येऊन प्रत्यक्ष पाहिलं ते पूजेचं साहित्य बरोबरच होतं बरं का, तुळशी पात्र आणि पाणी वगैरे मंदिरात चालले होते देवाच्या. आणि मग सांगितलं, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या. कल्पना झाली, सर्व मिळालं कल्पना की आता मात्र हा कृष्ण आपल्याला परत घ्यायचा आहे, सोन्यानं मोजला जातोय. रुक्मिणीच्या लक्षात आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं, एक काम करा, हा कृष्ण सोन्यानं मोजला जाणार नाही. आणि कृष्ण परमात्मा सारखा देव तर सोन्यानंच मोजला असता तर आता पण टाटा बिर्लाच्याच मंदिरात असता, गरीबाच्या झोपडीत आलाच नसता. आणि म्हणून याच्याकरता काय केलं पाहिजे, एक काम करा म्हणे, ते सोनं सर्व काढून टाका. एका पारड्यातलं ते सोनं काढून टाकलं. दुसऱ्या पारड्यात भगवान कृष्ण आहे. आणि मग काय करा, काहीच नाही, फक्त एक ते रुक्मिणीच्या हातात तुळशीचं पात्र होतं ना, आणि तांब्याभर पाणी, ते तांब्यातलं पाणी टाकलं रुक्मिणी मातेने बरं का बापू मनोमन. आणि भगवान कृष्णाला नमस्कार केला. सांगितलं, देवा मी मनोभावे जर तुझी आतापर्यंत सेवा केलेली असेल तर हे माझं तुळशीपत्र भावयुक्त अंतकरणात तुला मी अर्पण करते. या तुळशीपत्राच्या बरोबरीला तू आला पाहिजे. देव सोन्याच्या नाण्याच्या धनाच्या बरोबरीला नाही जात. भावयुक्त अंतकरण ज्यांचं आहे त्यांच्या त्या भाव पाहत होते. मग त्या रुक्मिणी मातेनं भावयुक्त अंतकरणानं एक तुळशीपत्र त्या पारड्यात टाकल्याबरोबर चमत्कार असा झाला की भगवान कृष्णाचं पारडं वर आलं आणि त्याची बरोबरी झाली. म्हणजे तुला झाली. आपण जसं तुला करतो ना काही वेळेला, पेढे तुला, नाणे तुला वगैरे, तशी भगवान कृष्णाची तुलना करू लागले. सोन्यानं नाही झाली तुला, तुळशी पत्रानं झाली. सत्यभामा दान करी नारदासी, सत्यभामा दान करी. तेव्हा सत्यभामेने जेव्हा तो दानाचा प्रसंग आहे आणि तेव्हा रुक्मिणी मातेनं एक तुळशी पत्र दान दिल्यामुळं त्या दानात भगवान बरोबरीला आला. एवढंच मला सांगायचं. म्हणजे भगवान सोन्यानं नाही मोजल्या जात, भावयुक्त अंतकरणानं तुळशी पत्राला भगवंतानी बरोबरी झाली. आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात की असं जे तुळशी पात्र आहे तुम्ही काय करा तर भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. आणि ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, मग निश्चिम भाव उल्हासे मग अर्पावयाची निमिषे, फले कावडे तैसे भलतयाचे हो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, तदम भक्तुपरहृत मशनामी प्रयतात्मना. फळही सुद्धा भगवान निमित्त मात्र करतो. येर पुष्प पत्र फळ भजावया मिस केवळ, वाचोनी लाग निष्कळ भक्ती तत्व. भगवान म्हणतात मी भक्ती पाहतोय, फल पान फूल पुष्प हे निमित्त मात्र आहे. एर पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ. पत्र पुष्प फुल आपण देवाला अर्पण करतो हे निमित्त मात्र आहे, त्याच्या पाठीमागचा भाव पाहतो. मग तो भाव जर आपल्या अंतकरणात असेल आणि तुळशीपत्र जर आपण पतित म्हणून देवाला अर्पण केलं तर
म्हणावे पतित वेळोवेळा भावी तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. आणि अशी भक्ती करणाऱ्याला तो निश्चित उद्धार करणारा होतो. तो कृपावंत दयाळू शेवटच्या चरणात. तुका म्हणे हातो कृपेचा सागर. तुका म्हणे हातव कृपेचा तव कृपेचा सागर. तुका म्हणे हातव 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 कृपेचा सागर. नामासाठी पार पावविल. नामासाठी पार पावविल. आणि कनककारी काबळाचे भरी. आणि कनककारी काबळाचे भरी. नामासाठी पारा पाववेल. नामासाठी पारा पाववेल. आणि कनकपारी कमळाचे भारी. आणि कनकपारी कमळाचे भारी. कोड येते थोरी. तेथे आहे थोरी नागवन. वा 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 भजनी मंडळी धन्यवाद. तेथे आहे थोरी
वा 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 अंबोरे महाराज धन्यवाद. तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी सर्वांनी हात वर करायचे, टाळी वाजवायची आणि 1-2 मिनिट भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज टाळी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बसली मंडळी, मृदंगाचार्य धन्यवाद. साऊंड सिस्टीम देणारे तुम्हालाही धन्यवाद. कुठलीही साऊंड सिस्टीम पिंपळवाडी तुरंगडे पाटील चांगला आवाज दिला शेवटपर्यंत. घरोघरी काही लोक झोपलेले असतील, तिकडे सुद्धा आवाज जात असेल. चांगला आवाज आहे, धन्यवाद. आणि व्हिडिओ शूटिंग करणारे काय नाव आहे त्यांनाही धन्यवाद. गणेश भालेरावजी त्यांनी पूर्ण कार्यक्रमाची शूटिंग घेतलेली आहे. ते सर्वांच्यापर्यंत जाणार आहे आणि अध्यात्माच्या कार्यक्रमाचं प्रसारण ते करत आहेत. धन्यवाद धन्यवाद. गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. आमचे माजी सरपंच 2 मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करतील, तोपर्यंत आपण शांत बसायचंय आणि नंतर आमच्या आश्रमाच्या वतीने 1-2 सूचना देऊन मग कार्यक्रम आटोपणार आहे. बोला.